नमस्कार. आज आपण एका खूपच इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपलं घर. आपण जिथे राहतो त्या जागेला एका शांत, पवित्र आणि ऊर्जेने भरलेल्या ठिकाणी कसं रूपांतरित करायचं? चला तर मग हा प्रवास सुरू करूया. एक प्रश्न स्वतःला विचारून पाहूया. आपलं घर आपल्यासाठी नक्की काय आहे? ते फक्त ऊन वारा पावसापासून वाचवणारं एक छप्पर आहे, म्हणजे निव्वळ एक निवारा? की त्याहूनही अधिक काहीतरी, एक पवित्र स्थान आहे? या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे आणि तो समजून घेतला की घराकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनच बदलून जाईल. आता होतं काय की बाहेरच्या जगात खूप धावपळ, ताणतणाव आणि नकारात्मकता असते आणि आपल्याला कळतही नाही, पण हे सगळं गोंधळाचं वादळ हळूच आपल्या घरात प्रवेश करतं. बघा, निवारा आणि पवित्र स्थान यातला फरक अगदी सोपा आहे. निवारा म्हणजे काय? तर फक्त चार भिंती, जी आपल्याला भौतिक धोक्यांपासून वाचवतात. पण पवित्र स्थान म्हणजे एक अशी जिवंत जागा जी आपल्या मनाला, आपल्या आत्म्याला शांती देते, आपल्याला आतून बरं करते. आणि आपल्या घरातली ही शांतता भंग करणारे आक्रमणकर्ते कोण आहेत? तर ते आहेत ऑफिसच्या कामाचं ओझं, जे आपण घरी घेऊन येतो. सोशल मीडियावर इतरांचं आयुष्य बघून येणारा मत्सर, रोजच्या प्रवासाचा तो थकवा आणि सतत कानावर पडणाऱ्या नकारात्मक बातम्या. हे सगळे न दिसणारे शत्रू आपल्या घराची सकारात्मक ऊर्जा खेचून घेतात. पण चांगली गोष्ट ही आहे की यावर आपल्याकडे नियंत्रण आहे. आणि ते कसं? तर आपल्या आध्यात्मिक थर्मोस्टॅटच्या मदतीने. ही एक अशी संकल्पना आहे जी आपल्याला आपल्या घरातलं भावनिक वातावरण नियंत्रित करण्याची ताकद देते. पंडित श्रीराम शर्मा आचार्य यांचे खूप सुंदर वाक्य आहे, घर विटांनी बनलेलं असतं, पण ते घर स्पंदनांनी बनतं. म्हणजे घराला घरपण विटा सिमेंटमुळे नाही, तर तिथल्या लोकांच्या भावनांमुळे, तिथल्या व्हायब्रेशन्समुळे येतं. प्रत्येक घराचं स्वतःचं असं एक भावनिक तापमान असतं. म्हणजे त्या घरात पाऊल ठेवल्यावर आपल्याला कसं वाटतं? शांत, आनंदी की अस्वस्थ? आणि हे जे वाइब्स असतात ना, ते पूर्णपणे तिथे राहणाऱ्या लोकांच्या मानसिक आणि भावनिक स्थितीवर अवलंबून असतात. याचाच अर्थ आपल्या प्रत्येकामध्ये एक मानवी विद्युत शक्ती आहे. आपण स्वतःच आपल्या घराचे आध्यात्मिक थर्मोस्टॅट आहोत. आपणच आपल्या घरातलं भावनिक तापमान सेट करतो. हे अगदी सरळ गणित आहे. जर आपण स्वतःच चिडलेलो असू, तापलेलो असू, तर आपल्या घराचं वातावरणही तसंच तणावपूर्ण बनतं, जणू काही घर जळत आहे. याउलट जर आपण शांत, समाधानी असू, तर आपलं घर सुद्धा एक शांत आणि बरं करणारं ठिकाण बनतं. चला, तर मग आता एक अशी सोपी आणि प्रभावी पद्धत पाहूया, ज्याने आपण रोजच्या रोज आपल्या घराची ऊर्जा सकारात्मक करू शकतो, तिला रिसेट करू शकतो. आणि यासाठी खूप वेळ द्यायची गरज नाहीये. हा एक अगदी साधा, फक्त 7 मिनिटांचा विधी आहे, जो कोणीही, कितीही व्यस्त असलं तरी सहज करू शकतो. यात फक्त 3 सोप्या पायऱ्या आहेत. पहिली पायरी, उंबरठ्यावर रिसेट. घरात पाऊल ठेवण्यापूर्वी फक्त 30 सेकंद बाहेर थांबा. दुसरी, चिंता बाहेर सोडा. अशी कल्पना करा की दाराबाहेर एक पेटी आहे आणि आपण आपल्या सगळ्या चिंता, सगळा ताण त्यात टाकून घरात प्रवेश करत आहोत. आणि तिसरी पायरी, आध्यात्मिक जंतुनाशक वापरणे. म्हणजे आवाजाच्या मदतीने घरातली नकारात्मक ऊर्जा साफ करणे. आता आध्यात्मिक जंतुनाशक म्हणजे काय? तर हे दुसरं तिसरं काही नसून ध्वनी आहे. जसं की घरात मंद, शांत संगीत लावणं, मंत्रांचा जप करणं किंवा अगदी घरात आनंदी हास्याचे आवाज घुमणं. हे आवाज आपल्या घराच्या भिंती, फर्निचर या सगळ्यांवर साचलेली नकारात्मक ऊर्जा काढून टाकतात. आणि जेव्हा आपण हे रोज करू लागतो, तेव्हा काय होतं? आपलं घर हळूहळू एका उपचार करणाऱ्या, बरं करणाऱ्या पवित्र स्थानी बदलायला लागतं. याचा परिणाम खूप खोलवर होतो. मग आपलं घर फक्त राहण्याची जागा राहत नाही, तर ते एक चार्जिंग स्टेशन बनतं. दिवसभराच्या धावपळीनंतर जिथे आपली ऊर्जा संपते, तिथेच घरी आल्यावर आपण पुन्हा चार्ज होतो, ताजेतवाने होतो. आपल्याला शांती शोधण्यासाठी कुठे बाहेर जायची गरजच उरत नाही. ती दिव्य शांती आपल्याला आपल्या स्वतःच्या घरात, आपल्या दिवाणखान्यातच अनुभवायला मिळते. आपलं घरच आपल्यासाठी एक मंदिर बनतं. आणि शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, स्वर्ग हे कुठे दूर पोहोचायचं ठिकाण नाहीये, तर ती एक फ्रिक्वेन्सी आहे, एक ऊर्जा आहे, जी आपण रोज, आज आणि आत्ता आपल्या घरात निर्माण करू शकतो. चला तर मग आजपासूनच आपापल्या घरात आपलं स्वतःचं नंदनवन तयार करूया.